नमस्कार मित्रांनो, मी राहुल पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार काकी, कुठे आलात तुम्ही? देवगडवर ना. कसे आंबे दिलात तुम्ही? हे 1200 रुपये डझन आहे, 900 रुपये डझन आहे. का कसे दिले आंबे? हे 1000 रुपये डझन आहे भेंडी. हा, हा बॉक्स आहे 2200चा. ह्याच्यात किती डझन असतात? 2 डझन आहे. 2 डझन. काकी लोणची कशी दिली? 100 ला पाव. कुठलीही घ्या 100 ला पाव. कसे आहेत रे? हे 700 रुपये डझन आहे, 800 रुपये. ओके. मालवणी मसाला हा बघा, हा मसाला हा स्पेशल आहे. त्याच्यामध्ये असं बघा, आजीची आठवण बघा. ही भाजणी चटणी आहे, 100 रुपये एक पॅकेट आहे. तर 5 पॅकेट घेतला तर 450 रुपयाला 5 पॅकेट देतात. 50 रुपये. शेंगदाणे लाडू 80 रुपये. आंबे 1500 वाले असं 1200 पर्यंत देतो. बघू शकता यांच्या आंब्याची साईज. 300 ग्रॅम 350 ग्रॅमचा आंबा. 100ला 2 पाकिट आहे, 60ला एक, 100ला कोणतेही घ्या. बघू शकता हे आंबे. ओके, बघू शकता देवगड ऑफिस. हे साईज प्रमाणे त्याचे रेट वेगवेगळे. घेतलं तर 120 आहे. जांभळा रस घेतला तर 200 रुपये. हे पोहे कसे आहे? ते आंबे 700 आहे, 800 आहे, 900 आहे, 1000 आहे. नमस्कार मित्रांनो, मी राहुल पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला सर्वांना एक मे म्हणजे महाराष्ट्र दिनांच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे ठाण्यातला आंबा महोत्सव बघायला. तर कोणी मित्रांनी चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओज टाकेल चॅनलला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. उन्हाळा सुरू झालं की वेळ लागतं, ते म्हणजे हापूस आंब्याचं. जर तुम्ही ठाणेकर असाल तर तुमच्यासाठी खास बातमी आहे. तर अस्सल हापूस आंबा आज आपल्या ठाण्यात अवतरला आहे. चला तर मग मित्रांनो, जास्त वेळ वाया न झाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे, बघू शकता इकडे संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव 2026. आपला महोत्सव आंबा महोत्सव. तर मित्रांनो, हा आंबा महोत्सव सुरू झाला आहे गावदेवी मैदान, जे ठाणे वेस्टला आहे. तर इकडे येण्यासाठी तुम्ही चालत 5 मिनिटाच्या अंतरावर आहे ठाणे वेस्ट स्टेशनपासून. इकडे तुम्हाला विविध प्रकारचे आंबे, हापूस, केसरी, पायरी अशा विविध प्रकारचे आंबे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हा महोत्सव 1 मे ते 10 मे पर्यंत चालू आहे. नमस्कार काकी, कुठे आलात तुम्ही? देवगडवर ना. कसे आंबे दिलात तुम्ही? हे 1200 रुपये डझन आहे, 900 रुपये डझन आहे. साईज प्रमाणे त्यांचे रेट थोडे. हे तयार नाही, 2-3 दिवसात तयार होणार. ओके. नॅचरल गवतात पिकलेले आहेत. मग हे बघा, हिरवट दिसतात. हो. केमिकल मध्ये असं ते पिवळे दिसतील. हो. अजून आता हे गवतात तयार होत आहेत. तयार होते. हो. आणि हे तू कसे आहेत? 1000 रुपये डझन आहे. हे कुठले आंबे? देवगड हापूस. देवगड हापूस. आणि तुमच्याकडे पायरी आणि केसरी. ते पण जे संपली आहेत ना. ओके. ते संपली. ओके. हो. अजून हे ते किती दिवस आहात तुम्ही? 10 तारखेला. देवगड. तर यांच्याकडे बघू शकता रत्नागिरी रायगडच्या दर्जाचा हापूस आंबे आहेत. का कसे दिले आंबे? हे 1000 रुपये डझन आहे भेंडी. हा, हा बॉक्स आहे 2200चा. ह्याच्यात किती डझन असतात? 2 डझन आहे. 2 डझन. हा, आपण एक 2200चा 2 डझन वाला बॉक्स आहे. ओके. हे कुठचे? रत्नागिरीचे की देवगडचे? हे रत्नागिरीचं. रत्नागिरीचे. 1200 रुपये डझन. गवत टाकायला नको. साईज पण थोडी मोठी आहे. ह्याच्यात तर गवत टाकायची गरज नाही, असे ठेवा नुसतं. बाकी लोणची कशी दिली? 100 ला पाव. कुठलीही घ्या 100 ला पाव. कसे आहेत रे? हे 700 रुपये डझन आहे, 800 रुपये. ओके. आणि हे हिरवे आंबे? हे 800 ते पण 700. ओके. कुठं आलात तुम्ही? रायगड. रायगड. बंधू मसाले, मालवणी मेवा. नमस्कार, मी कुडाळ पिंगोळवरून आलोय. माझा ब्रँड आहे गुरुबंधू मसाला. आणि माझ्याकडे घरगुती डंकामध्ये पिकलेले अनेक प्रकारचे मसाले आहेत. त्यानंतर दाता झालेले पीठ आहे, भाजणी चकली आहे, चुलीत भाजलेला काजू आहे, काश्मीरी आहे. 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. आता तुम्हाला मी माझ्या मसाल्याची माहिती. मालवणी मसाला हा बघा, हा मसाला आहे घरगुती डंकावर फुटलेला असल्यामुळे हा मसाला हा जळत नाही. आणि
ह्याचं जे तेल असतं हे गरम सामानातलं हे पूर्ण मसाल्यामध्ये उतरतं, त्याच्यामुळे ह्या मसाल्याला टेस्ट येते. आणि हा मसाला माझा पण 1 किलो जरी माझ्याकडून कोणी घेतला ना तर माझ्याकडे परत हे रिटर्न कस्टमर असतात. आणि मी 12ही महिने ही फ्री होम डिलिव्हरी होतो, म्हणजे कुरिअरने सर्व्हिस देतो. तर कुरिअरचे चार्जेस आम्ही पे करतो. दुसरा आहे माझ्याकडे हा काश्मीरी मिरची, आपण ऑर्गॅनिक कलर बघायचा. आपण डंकावरमध्ये विकलेला आहे. त्यानंतर हा मच्छी मसाला आहे. हा मच्छी मसाला असतो, हा हिरवा मसाला असतो. त्याच्यामध्ये गरम सामान असतं, त्याच्यामुळे हा फक्त मच्छी कढी आणि मच्छी फ्राय याच्यासाठीच हा वापरला जातो. त्याच्यानंतर ही आहे गावठी हळद, वाजगोर पण बघू शकता याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा आहे गावठी गरम मसाला, हा गावठी गरम मसाला. त्यानंतर हा स्पेशल एक मसाला आहे जो आम्ही तयार केला आहे. हा फक्त मच्छी फ्रायसाठी हा वापरला जातो. मच्छी फ्रायसाठी मच्छी जेव्हा तुम्ही मॅरिनेट करतात, मॅरिनेट तुमची करून झाली की हा मसाला लावायचा. त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं चवीपुरतं. हा मसाला लावायचा आणि मच्छी फ्राय करायची. जेव्हा तुम्ही मच्छी फ्राय झाल्यानंतर जे खाणार त्याची जी टेस्ट असणार तेव्हा तुम्ही आमची धुळीवंदनचं नक्कीच नाव पाहिजे. त्याच्यात तर आमच्याकडे आहे स्पेशल भाजलेला कांदा. हा आमचा हा स्पेशल आहे. त्याच्यामध्ये असं बघा आधीची आठवण म्हणजे आपल्या पद्धत पहिल्या ह्याच्यामध्ये गावाला पूर्वी लोक चुलीमध्ये काजी भाजायचं, म्हणजे अख्खे जे बी असतात ते भाजायचे, नंतर ते बी फोडून काजू बाहेर काढायचे. आता ते प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे आम्ही आता हे परत हे मुंबईमध्ये आणलेलं आहे. म्हणजे ह्याला नावच आम्ही दिलंय की आधीची आठवण. ही आठवणच आहे, बरोबर आठवण आहे. जेव्हा तुम्ही खाणार ना त्याच्यामध्ये 1/2 किलो जरी घर घेतला तरी तुम्ही खाणार, त्याच्यामध्ये चव असणार. ती चव अशी तुम्हाला येणार की तुम्हाला गावाला घेऊन जाणार. जरी तुम्ही मुंबईमध्ये असेल तर तुम्हाला वाटणार की तुम्ही आता गावामध्ये जाईल. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे बघा ही भाजणी चटणी. बघा ही भाजणी चटणी आहे, 100 रुपये एक पॅकेट आहे. तर 5 पॅकेट घेतला तर 450 रुपयाला 5 पॅकेट देतो आम्ही. 200 ग्रॅमचं एक आहे. त्याची ही पण टेस्ट ही अप्रतिम आहे. ही क्रिस्पी आहे, टेस्टी आहे, एक नंबर. एकदा तुम्ही सॅम्पल साठी थोडी खाऊन बघा. खाल्लं सॅम्पल जेव्हा तुम्ही खाणार तेव्हा तुम्ही हे 5 पॅकेट एकदम घेऊन. त्याच्यानंतर हे आहेत कोकम, गावठी कोकम. हे बघा हे आहेत उकडे तांदूळ, हे आहेत पोहे. त्यानंतर हे बघा हे एक स्पेशल आहे म्हणजे ही दागदार दळलेली पिठी आहे. ही पिठी तुम्ही जेव्हा बॉईल करणार त्याचा हा सुगंध हा पुरा घरामध्ये पसरणार. आणि आमचं हे स्पेशल आहे, आम्ही पण स्वतः तीच खातो. भात कोळताची पिठी पीठ आहे हो आहे कसं 60 रुपये. कुठलं हे ते कुलीत हे 320 रुपये किलो. पीठ गाडी येऊ वाज घेऊन बघा, दातार दळलेला आहे, घरगुती आहे. वाज बघा तुम्ही, वाज बघून सांगाल हे पीठ कोणतं आहे. सुंदर आणि हे पीठ आम्ही स्वतः पण त्यांच्याकडे गावठी स्पेशल कुठले पीठ आहे, घावणे पीठ आहे 60 रुपये, पीठ कुळीत पीठ आहे 80 रुपये. हो तोच भरून जेवण 50 रुपये. शेंगदाणा लाडू 80 रुपये. हा खडका लाडू आहे 70 रुपये. बारीक शेव लाडू हा 70 रुपये. आणि हे आमच्याकडे सगळे जे लाडू आहेत हे सगळे गुळाचे आहेत, साखरेचे त्याच्यामध्ये काय नाही. त्यानंतर आमच्याकडे आगळ होता, गावठी आगळ घरगुती, तो संपला. आता तो उद्या येईल. कोकम सरबत आहे 120 रुपये अर्धा लिटर. कैरी पन्ना 100 रुपये. आवळा सरबत 100 रुपये. आवळा रस येतो तो 120 रुपये. म्हणजे असे अनेक प्रकारचे आमच्याकडे प्रोडक्ट आहेत. तुम्हाला हे मी कुठे कुठे सांगितलं ते तुम्हाला तिथे समजलं असतं. हे नांगराचं पीठ, घावणा पीठ आणि अनेक प्रकारचे आमच्याकडे प्रोडक्ट आहेत. तर कोणाला कधी पाहिजे असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9172050602 आणि दुसरा नंबर आहे 7756030992. या दोन्ही नंबरला मला कॉल करू शकता. मी सगळं फ्री होम डिलिव्हरी देतो. धन्यवाद. इथे आले आता नितीन आंबा सेंटर. नमस्कार काका, कुठे आलात तुम्ही? वेंगुर्ला वेंगुर्ला आहेत. वेंगुर्ला आहेत काय? गाडी अड्डा. ओके, हे कसे दिले आंबे? ते का 1500 वाले असं 1200 पर्यंत देतो. 1500 सांगूचे लागतं तर 1200 पर्यंत गिरायक पटका. तर बघू शकता यांच्या आंब्याची साईज पण. 300 ग्रॅम 350 ग्रॅमचा आंबा आहे. आणि हे सेम रेट आहे दोन्हीचे. हो फक्त लहान साईज असतात. 1200 सांगतो, 1000 पर्यंत देतो. 250 ग्रॅम 260 ग्रॅमचे माल. ओके, पायरी असं अशी वेंगुर्ला पायरी म्हणतात. हे कसे? ती 1200 रुपये. बिटकी होई बिटकी असं
हे कसे दिले बेटकी आंबे? 500 रुपये डझन पिटकी. ओके. बोला का? अजून किती दिवस आहात तुम्ही इकडे? 10 तारीख 10 तारीख 10 मेला. बोरवली. ओके, बोरवलीला नंतर हो, स्टॉप. हो. ओके. पार्ल्यावरून आलो काल. मित्रांनो बघू शकता इकडे. नमस्कार ताई, नमस्कार सर, कुठे आलात तुम्ही? मी इथं दिव्यावरून आले. पिटी घेऊन जा. ओके, तुमच्या प्रोडक्टची प्रोडक्ट येणार आहे, आम्ही स्वतः घरी करतो. गव्हाचे बिस्किट आहे, खोबरा बिस्किट आहे, जिरा बिस्किट आहे, टोस्ट मध्ये पण येणार आहे, गव्हाचा टोस्ट येणार आहे. हे कसं पॅकेट? हे 100ला 2 पाकिट आहे, 60ला 1, 100ला 2. कोणते घ्या? बघू शकता यांचे होममेड बघू शकता यांचा तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे. हा कसा डब्बा? डबा 550 रेट आहे, डिस्काउंट करून 450. ओके, चालेल. तर बघू शकता मयेकर बंधू रत्नागिरी पाऊस. नमस्कार काका, कसे दिले हे आंबे? ओके, बघू शकता देवगड ऑफिस. आणि हे कसे? 1200 रुपये. ओके, हे अजून तयार नाही झाले. पण फळ मोठं आहे. ओके, साईज प्रमाणे रेट थोडे हे आहे. येतात पारकर बंदे देवगड व रत्नागिरी हापूस. नमस्कार दादा, कसे दिले आंबे? 1300 रुपये डझन. आणि हे 1200, 1400. साईज प्रमाणे त्याचे रेट वेगवेगळे आहे. अजून किती दिवस आहेत तिथे? 10. हे कोकण शशिकांत मसाले. मसाले घेतला 250ला पाऊस. कोकम सरबत आहे, कैरीचं पण आहे, आवळा सरबत आहे. कसे आहेत ते? कैरी पण घेतला तर 120 ला आहे, जांभळाचा रस घेतला तर 200 हळद कशी आहे? 220. गावठी हळद आहे, सेलम आहे. सेलम चांगली हळद आहे, गावठी वर्षभर राहू शकते ती, खराब होत नाही. कशी पाव किलो? पाव किलो 120. लसूण चटणी आहे, बिस्कुट आहे, आंबापोळी आहे, साठामध्ये. ही जांभळाची पावडर आहे, हे हापूस आंबापोळी, ही जांभूळ पावडर आहे, डायबिटीस आहे, काळी मिरची आहे, पोळी हे पोहे कसे आहे? आणि शेवायचे लाडू शेंगदाणा 80 रुपये. ओके, हे काय आहे? पोळीत आहेत, पोळी. तर मित्रांनो आलात तर नक्की विजिट करा या स्टॉलला. तर बघू शकते घारकर मँगोज. तर हे कसे दिले आंबे? हा 1200 रुपये पाव. ओके हा 1400. ओके. आणि ते पायरीचे कसे आहेत? ओके. कसे दिले काके? 700 आहे, 800 आहे, 900 आहे, 1000 आहे, पायरी आहे. पायरी कसे आहे आंबे? तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ टाकेल चॅनलला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. तर आता मग मित्रांनो भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.